वाढत्या उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून उष्णतेच्या तीव्रतेमुळे शरीरावर विविध त्रास वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील म्हैसपूर येथे उष्णतेपासून बचावासाठी एक वेगळी आणि प्राचीन पद्धत अवलंबली जात आहे. म्हैसपूर येथील आदर्श गोसेवा केंद्रात दर रविवारी गोमय शाही स्नानचे आयोजन केले जाते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात शहरासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. हे दृश्य पाहताना रंगपंचमीची आठवण येते. मात्र प्रत्यक्षात हे गोमय शाही स्नान आहे. सहभागी नागरिक अंगाला गाईचे शेण आणि गोमूत्र लावून त्यामध्ये सुमारे 1 तास वेळ घालवतात आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करतात. त्वचेच्या संरक्षणासाठी गाईचे शेण उपयुक्त असल्याचा दावा येथे केला जातो. तसेच या प्रक्रियेमुळे त्वचेला चमक येते असे सहभागी नागरिकांचे मत आहे. काही जण साबण आणि शॅम्पूपेक्षा गाईचे शेण व गोमूत्र अधिक फायदेशीर असल्याचे सांगतात. या केंद्रात सुमारे 2800 गायींचे संगोपन केले जाते. त्यापैकी अनेक गायी कत्तलीसाठी नेत असताना गौरक्षक आणि पोलिसांनी त्यांना वाचवले होते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात शेण आणि गोमूत्र उपलब्ध आहे. बदलत्या काळात गायीच्या शेण गोमूत्राचा वापर कमी झाला असला तरी त्याचे महत्त्व अजूनही कायम असल्याचे केंद्राच्या वतीने सांगितले जाते. विशेष म्हणजे मोठ्या शहरामध्ये अशा प्रकारच्या स्नानांसाठी शुल्क आकारले जाते, तर येथे हा उपक्रम पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जात आहे. आदर्श गोसेवा प्रकल्प अकोला म्हैसूर फाटा या संस्थेद्वारे गेल्या 10 वर्षापासून गोमय शाही स्नान म्हणून हा प्रयोग आपण महाराष्ट्रभरही याचा प्रचार केलेला आहे. यामध्ये देशी गाईचे शेण, गोमूत्र आणि थोडा चिकटपणा यावा म्हणून मुलतानी मातीचा आपण वापर करतो. त्याचा लेप तयार करतो. एकदम पूर्ण शरीराला केसापासून नखापर्यंत लावून थोडं उन्हात थांबून त्याचा प्रयोग आपण करतो शरीरावर. शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्य यामुळे लाभते. स्किन एकदम नरम होते. ज्या लोकांना कोरोना झाला होता त्यांनी एका आंघोळीमध्ये त्यांची ऑक्सिजन लेवल आपण वाढवून दाखवलेली आहे. नियमित जे स्नान करतात त्यांना चर्मरोग किंवा इतर आता आपल्याकडे जो कडक उन्हाळा असतो त्याचाही लाभ त्यांना होतो की ऊन लागत नाही. असे भरपूर फायदे आहेत. पण प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय वाचून किंवा सांगून ऐकून याची माहिती घेता येत नाही. त्यासाठी इथे येणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी लेकरा बाळांसह महिलांसाठी विशेष शनिवारी असते आणि पुरुषांसाठी रविवारी असते. संपूर्ण व्यवस्था आपण निशुल्क करतो. कुठल्याही प्रकारची फी नाही. बाहेर निसर्गोपचार जे करतात ते 200 रुपयापासून 2000 रुपये एका स्नानाचे घेतले जातात. तरी सर्वांना पुन्हा पुन्हा आपण विनंती करतो, कळकळीची विनंती आहे की तुम्ही या सेवेचा लाभ घ्या.